संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण प्रभाग क्रमांक 30 येथे आलेलो आहोत। या प्रभाग क्रमांक 30 मध्ये या ताई मतदान करण्यासाठी गेलेल्या आहेत, परंतु त्यांचं मतदान ऑलरेडी कोणतरी करून घेतलेलं आहे, म्हणजे बोगस मतदान या प्रभागामध्ये सुरू आहे असं त्या ताईंचं म्हणणं आहे। तर थेट आपण त्याचे संवाद साधूया। आता तुमचं नाव सांगा। सुजाता गौतम गायकवाड। सुजाता गौतम गायकवाड, बरं। प्रभाग नंबर 30। तुम्ही मतदानला आले, केलं का मतदान? मतदानला गेले, लाईनीत थांबले, आतमध्ये माझा नंबर आला, गेले तर म्हणे तुमचं मतदान झालेले। तर मग तुमच्यासारखी दिसणारी बाई आली, मग दिसणारी नाव असं ना नवऱ्याचं तिला त्यांना बोलले, नाही तुमचं मतदान झालेच आहे। मतदान केलेलं नाही केलं मतदान, मतदान झालंच नाहीये माझं, मतदान झालेलंच नाहीये त्यांचं। स्लीप भेटली मला पहिल्यांदा, त्यांनी मतदान केले, मतदान केलं असतं तर हे भेटलं नसतं मला। बरं, आता तुमचं काय म्हणणं आहे? मला मत द्यायचं, मतदान करायचं, मतदान करायचं। आपल्या लोकांविषयी काय म्हणणं आहे तुमचं? त्यांनी करूनच देत नाही मला। बोला। आतमध्ये गेले, त्यांनी मला करून दिलं नाहीये मतदान करू दिलं नाही। मग त्यांच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? निवडणूक आयोगाला काय म्हणताय तुम्ही? त्यांनी कोणची बाई आली तिच्यावर कारवाई करावं। आतील जे बेजबाबदार आतमध्ये प्रशासन आहे, प्रशासनाचा जो बेजबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई आणि तुमचं मतदान व्हावं। लोकशाहीमध्ये, या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलेला आहे, आणि तो मताचा अधिकार बजावण्यासाठी काही आलेले आहेत आणि त्यांना मतदान करू देत नाहीयेत। तर त्यांचं असं म्हणणं आहे की बोगस मतदान त्वरित थांबवावं। नमस्कार, अशा प्रकारे बऱ्याच केंद्रावर असं बोगस मतदान चालू आहे प्रभाग क्रमांक 30 मध्ये। तर यांनी याची गंभीर दखल घ्यावी सर्व प्रशासनांनी अशी विनंती करतो। निवडणूक आयोगाला विनंती करतो याची गंभीर दखल घ्यावी आणि त्वरित थांबवावं आणि यांचं मतदान त्वरित करून घ्यावं आणि असं इथून पुढे होणारं बोगस मतदान या निवडणूक आयोगाने थांबवलं पाहिजे, यांची प्रमुख मागणी आहे। याच्यावर आळा बसवला पाहिजे। नमस्कार, मी चैतन्य प्रभाकर गिळे, प्रभाग 30D करवेनगर हिंगम कॉलनी याच्यामध्ये असताना सम्राट अशोक विद्या मंदिर यामध्ये मतदार जे आहेत त्यांचं मतदार जे आहेत सुजाता गायकवाड यांचं मतदान या केंद्रामध्ये होतं। त्यांचा पोली क्रमांक 6 असा होता, परंतु तिथे गेलेला असता त्यांना तिथं कळालं की माझ्या नावाने ऑलरेडी कोणीतरी मतदान करून गेलेलं आहे। त्यामुळं तिकडचे जे संबंधित निवडणूक अधिकारी होते त्यांना बोलले ते की माझं मतदान कसं काय झालं, तर त्याच्यावरती हे म्हणले की तुमच्यासारखी दिसणारी कोणीतरी बाई येऊन गेलेली असतात। तर माझा एक प्रश्न या निवडणुकी अधिकाऱ्यांना आहे की तुम्ही न व्हेरिफिकेशन करता त्यांच्यासोबत त्यांनी आणलेलं वोटिंग कार्ड आहे, त्यांच्यावर आणलेलं त्यांनी आधार कार्ड आहे, त्यांचं व्हेरिफिकेशन न करता तुम्ही त्यांना जे अगोदर फेक मतदान करून गेलेले त्यांचं तुम्ही मतदान कसं करू? आणि जर त्यांनी मतदान केलेलं आहे तर तिथल्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, त्यांचं चेक व्हावं। जे काही सीसीटीव्ही कॅमेरा असतील ते त्वरित चेक व्हावे। तसंच त्याच्या मागं कोणी मास्टर माइंड आहे, म्हणजे त्यांना कोणी पाठवलंय याची पण सखोल चौकशी व्हावी। तसेच सीसीटीव्ही कॅमेरे चेक झाल्यानंतर ते प्रसार माध्यमांमध्ये येणं गरजेचं आहे, कारण हा जो प्रकार झालेला आहे की आपला मतदारांचा विश्वास उडतोय एकंदरीत आपण म्हणता येईल की आपण दरवेळेस बघतो की मतदान करताना आपण एक नगरसेवक असेल किंवा आपल्या प्रभागामधला सेवक निवडत असतो, पण अशा प्रकारे जर चुकीचं मतदान होत असेल तर याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। तसेच निवडणूक अधिकारी जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावरती सखोल चौकशी होऊन त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। तसेच तिथं पोलिंग एजंट होते त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे, कारण ते तिथं चेक करत असतात की कोण माणूस येतोय कोणी येत नाहीये। जर अगोदर एखादा माणूस तिथं आलेला आहे त्याचं वोटिंग कार्ड चेक केलंय का, तो त्या मतदार यादीमध्ये तो आहे का, जर समजा ते म्हणजे दिसणारा कोणतरी असं पण दिसण्यावरनं तुम्ही मतदान करून देता का, हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। तर त्याच्यामुळं निवडणूक अधिकारी
जे पोलिंग एजंट असतील ते, तसेच त्याचबरोबर इथं पोलीस प्रशासन जे काही आहे संबंधित ते हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्याच्यामुळं माझी विनंती आहे, तसंच माझं संदेश आहे पुणे शहरातील महाराष्ट्रामधील जनतेला की मतदारांची दिशाभूल केली जाते, मतदारांच्या फसवणूक केली जाते आणि त्यांच्या नावाने जर फेक वोटिंग होत असेल तर सर्वसामान्य माणसांनी करायचं. आज मी स्वतः उमेदवार आहे आणि असं जी गोष्ट घडताना बघतोय मी, ही निंदनीय गोष्ट आहे की कोणच पोलीस प्रशासन असेल संबंधित त्याचे आतमधले ते म्हणताय की नाही तुमची चुकी आहे, तुम्ही अगोदर का नाही आले, अशा प्रकारची उडवडपीची उत्तरे देत आहेत. तिथे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, पोलीस प्रशासन निराधार दबावशाही तंत्र वापरून हे कुणासाठी काम करतात नक्की हे सखोल चौकशी होणं गरजेचं आहे, याचा मी जाहीर निषेध करतो. प्रभाग क्रमांक 30 मध्ये सुजाता गायकवाड यांचं बोगस मतदान कोणतं करून गेलेलं, त्यांच्या नावावरचं मतदान ऑलरेडी कोणीतरी करून घेतलेलं आहे. तर हे आपण महाराष्ट्रात देशात पाहतोय की बोटावर त्या पहिली शाई लावायच्या, आता यांनी काय आणलेलं मार्कर पेन आणलेलं आहे. तर मार्कर पेनचा वापर करतात आणि ईव्हीएम मशीनमध्ये गडबडी होते. वारंवार सर्व पक्षाच्या लोकांनी ईव्हीएम मशीन बंद करावी व मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या वंचित पासून सर्व पक्षांनी असं आव्हान निवडणूक आयोगाला केलेलं आहे. पण निवडणूक आयोग कुठलीही दाद देत नाहीये. तर अशा गडबडी होत आहेत, बोगस मतदान होत आहे आणि मत यंत्रणा सुद्धा बंद पडत आहेत. तर अशा हे अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे येत आहेत. तर निवडणूक आयोगाने यांची गंभीर दखल घेऊन आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा यांची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी व या सुजाता गायकवाड या ताईंचं मतदान करून घेण्यात यावं. लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार दिलेला आहे. तर यांचा मताचा अधिकार बुडता कामा नये असं ताईंचं मत आहे आणि मी मतदान करूनच जाणार असं ताईंनी ठाम मत मांडलेलं आहे.